तर रामराम मंडळी, आपण निघालो होतो रानामध्ये. रानामध्ये जाताना भेटली आपली माऊली. माऊलीनं मस्तपैकी पोत्यामध्ये बघून आणि ते आणलं होतं. माऊलीला विचारलं कशामुळं, तर म्हणलं आज होळीचं मस्तपैकी मटणाचा बेत होता. इथं बाकीची सगळी गँग जमली होती. मस्तपैकी लाल पिवळी हिरवी झाली ती मस्तपैकी. आज होळी असल्यामुळे सगळ्यांनी रंग एकूणाला लावली. इथं कोपऱ्यात बघितलं तर अजित कांगणे मस्तपैकी खुर्ची टांगून बसली होती आणि इकडे दाजा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ लागले. हे आमचे बाचेराव मस्तपैकी लाजू लागले आणि म्हटलं लांब लांब पळू लागले. आज होळी असल्यामुळे जरा त्यांना वाटलं कलरच लावता का की. आज होळी असल्यामुळे पोराचं भरपूर नियोजन चालू होतं. आपण जरा बघू लावलं काय काय नियोजन करलेत काय नाही ते. तेवढ्यात विशाल कांगणे जाताना सपाट्यात सापडले. मग सपाट्यात सापडल्यास मग काय सुट्टी नाहीच. मग लारटावून कलर लावला आणि त्याला सोडून मग पोरांनी ब्लॉक काढायला म्हणून आपण मागून येऊन आपला कलर लावला. बघा कशा प्रकारे कलर लावला ते. तेवढ्यातच पर्याला मग सुट्टी नाहीच. पर्याला लगेच जरा कलर घेतला आणि कलर गुळशीला. मग काय पर्या पण लाल बनून झाला रटावून. मग काय पुढं रानात गेला होता आपली भेटली इजभाऊन मस्तपैकी बेत केला. मस्त मटन चालू होतं त्याचं नियोजन. इथं मस्तपैकी मटण बनायला चालू होतं. हे काय आचारी इंद्रजित कांगणे आचार्य मस्तपैकी लाजू लागला. इकडं मटण वगैरे शिजू लागलं. मग काय आपण निघालो घराकडं मस्तपैकी. मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.